अब की बार जलवायु सुधार नमस्कार पुणेकरांनो, काही आठवलं का? हे सगळे आपणच होतो. 20 मार्च रोजी औंध बानेरच्या वॉर्ड ऑफिसमध्ये ट्री कटिंग हिअरिंगसाठी शाळा कॉलेजमधून आलेली लहान मुलं आपण ऑफिसेसमधून वेळ काढून आलो आणि आपल्यासोबत आपले आई वडील आजी आजोबा असं एकत्र येऊन आपण लढा दिला. 1053 ऑब्जेक्शन ईमेल्स आणि 250च्या वर ऑन ग्राउंड सिटीजन्स. प्रशासनाला तो डॉकेट क्वॉश करावा लागला, ऑलमोस्ट रद्द करावा लागला आणि त्यापुढे आम्ही त्यांच्यासोबत साईट व्हिजिटसाठी गेलो 15 एप्रिल रोजी. साईट व्हिजिट करताना लक्षात आलं समोरच्या अधिकाऱ्यांना अजिबात याचं सिरियसनेस कळत नव्हतं. सियास एका कंडिशन्स किंवा नॉर्म्स हे अजिबात फुलफिल केले गेले नाहीयेत. फ्लड व्हॅल्यूज 2016च्या इरिगेशन व्हॅल्यूज आपण अजून कन्सिडर करतोय. म्हणजेच आपण बघितले गेल्या 10 वर्षांमध्ये फ्लॅश फ्लड्स किती आले आहेत पुण्यामध्ये. तारंग याडवाडकर सरांच्या ऑब्जेक्शनला सुद्धा यांच्याकडे उत्तर नाहीये. हे इतके सारे कंप्लायन्सेस इश्यूज असताना हा सगळ्याच्या सगळा प्रोजेक्ट स्क्रुटिनी खाली गेला पाहिजे, पण माहित नाही कालच्या काल रातोरात यांना कुठली अर्जन्सी आली, कुठला सीएम, कुठली पॉलिटिकल पार्टी, प्रशासन, कुठला बिल्डर लॉबी यांचं प्रेशर आलंय यांच्यावर की रातोरात यांनी 25 मे रोजी 2 दिवसात हा हिअरिंगचा प्रोग्राम परत ठेवलाय. अँड समथिंग फिशी अबाउट दिस इज ऑल्सो दॅट पूर्ण्या डॉकेटमधून फक्त 163 झाडांचंच हिअरिंग होणार आहेत. ही झाडं कुठली आहेत, कुठे आहेत, लोकेशन काय, स्पीसीज काय हे कोणालाही माहित नाही. म्हणजेच की टप्प्याटप्प्यांमध्ये थोडी थोडी झाडं घेऊन ती पूर्णपणे त्यांचा मर्डर करण्यात येईल. हा असा इझी प्रोग्राम आहे. 1,16,000 झाडं आतापर्यंत मारली गेली आहेत. तर कुठेतरी ह्याला आवळ बसलाच पाहिजे. झालं पुरे ते आरएफडी, स्टॉप आरएफडी, आम्हाला नाही पाहिजे आरएफडी. अल निनोचा इफेक्ट जरी जगभर होता तरी पुण्यातलं बकालीकरण, झाडांची कत्तल, नदीचं गळा आवळणं हे सगळं कशामुळे होतंय एवढं समजण्या इतकं सुज्ञ तर पुणेकर नक्कीच आहे. म्हणूनच जरी त्यांनी मुद्दामून हा वर्किंग डे ठेवला असेल, आपण सगळे 25 मेला सकाळी 11 वाजता सोमवारी भीमसेन जोशी सभागृहात नक्की येऊयात. त्यांना दाखवून देऊ पुणे आमचं शहर आहे आणि ते आम्ही वाचवणारच. मुलांना सुट्ट्या लागल्यात त्यांना सुद्धा घेऊन या.